नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सगळ्यात आधी दिवाळीच्या माझ्या अनियोयू परिवाराला आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, सुख समाधान घेऊन येऊ आणि पुढच्या वर्षामध्ये तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी मी इच्छा व्यक्त करते. आज मला माहिती आहे की सगळेजण खूप बिझी आहेत, त्यामुळे आता नवीन म्हणजे व्हिडिओ बघायला पण वेळ नाही आहे, त्यामुळे छोटासा व्हिडिओ करणार आहे, पण एक छान वेगळा एक चॅलेंज देणार आहे आज तुम्हा सगळ्यांना, कारण मीही करून बघितलं, मला खूप मजा आली. तर बघा की हा 24 आवर्सचा फक्त अगदी सोपा चॅलेंज आहे, काही एक्स्ट्रा करायचं नाहीये आता दिवाळीच्या गडबडीच्या ह्याच्यामध्ये. हा काय आहे तर ह्याचं आहे की अबंडन्स किंवा समृद्धीचा चॅलेंज आपण असं म्हणूया. आणि या साधारण एक 24 तास घ्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं बघायचंय की तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या म्हणजे आयुष्यातली एरिया असेल किंवा कुठली गोष्ट आहे की जी बघून तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे ह्या गोष्टी खूप आहेत, म्हणजे समृद्धीचं फिलिंग येतं, समृद्धीची भावना मनात उत्पन्न होते. सो अशी कुठलीही गोष्ट असेल, मग तुमच्या घरात तुमच्या वॉर्डरोब मधले असलेले कपडे असतील, तुमच्याकडची असलेली पुस्तकं असतील, तुमच्याकडे असलेले शूज, सँडल्स, असे काही गोष्ट असेल, पर्सेस असतील, अजून काही म्हणजे धनधान्य असं काही असेल, तसं काय असेल, तुमचा बँक बॅलन्स असला तर मग काही प्रश्नच नाही. पण कुठली अशी गोष्ट आहे की जी बघितल्यावर असं एकदम चेहऱ्यावर हसू येतं किंवा असं वाटतं की नाही माझ्याकडे किती आहे त्या गोष्टी, असं बघून सुद्धा समाधान वाटतं. मग अगदी क्लिप्स, केसात लावायच्या क्लिप्स पासून ते मेकअपचं सामान असेल, काहीही गोष्ट असू शकते की जी बघून तुम्हाला एक समृद्धीचं फिलिंग येतं. सो आणि या 24 तासात ती शोधायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण फोकस करायचा आहे, कारण आपण बघतो की मॅनिफेस्टेशन मध्ये वगैरे या प्रवासामध्ये स्वप्न पूर्ण करताना फोकस किंवा कशावर लक्ष आहे हे फार महत्वाचं आहे. सो आपलं लक्ष आपल्याकडे काय छान आहे, जे बघून आपल्याला काय आनंद होतोय याच्यावर पाहिजे, ना की जे म्हणजे कसं असतं आपल्याकडे हजारो गोष्टी असतात पण एक दोन गोष्टी ज्या नसतात ना, सारखं आपलं लक्ष त्याच्यावर असतं. सो इथे आपण उलट करतो आहे, कुठली गोष्ट जी ऑलरेडी आपल्या आयुष्यात आहे आणि ती आपल्याला आनंद देते आहे, त्यातनं आपण आनंद घ्यायचा आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून. त्यामुळे काय होतं की आपण त्या अबंडन्सच्या व्हायब्रेशनमध्ये, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये ऑलरेडी येतो. म्हणजे ते आपल्याला सारखं जे हे मिळवायचे ते मिळवायचे असं जे आपण विचार करत असतो, त्याच्या जी आहे त्यातल्या समृद्धीच्या व्हायब्रेशनवर मध्ये आपण असलो तर पुढचं मॅनिफेस्टेशन जे काही आपल्याला करायचं असेल ते करायला सोपं जातं, कारण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो की फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागते. सो हे अगदी एक सोपी पद्धत आहे त्या अबंडन्सचं हे करायची. आपण ग्रॅटिट्यूड लिस्ट वगैरे पण केलेले आहेत, पण हे एक आहे की हे अबंडन्ससाठी, समृद्धीसाठी आपण करतो आहे. आणि ती गोष्ट तुम्ही मग नंतर त्याचं काहीतरी एक प्रतिकात्मक हे करून विजन बोर्डवर कसं आपण गोष्टी ज्या हव्या आहेत त्यासाठी आपण विजन बोर्ड करतो, तर अशी जी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला ह्याचं फिलिंग देते, म्हणजे जी भावना उत्पन्न करते समृद्धीची, ती गोष्टीचं तुम्ही काहीतरी हे करून त्या एखाद्या बोर्डवर तुम्ही कामाला बसता तिकडे कुठेही फ्रीजवर असं कुठेतरी त्याचं काहीतरी लावून ठेवा किंवा त्याच्यावर दिवसातनं कधीतरी लक्ष द्या, किंवा त्यात दिसलं तर आपण बऱ्याच गोष्टी समोर असतात पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. सो त्याच्यावर जेव्हा अशी ती भावना निर्माण होते तेव्हा कॉन्शियसली त्याच्याकडे बघून ते भावनेवर फोकस करायचा प्रयत्न करा. आणि बघा, हे मॅनिफेस्टेशन इतर तुम्हाला जे मॅनिफेस्टेशन हवं आहे ना त्याच्यासाठी हे मदत करणारं साधारण ही गोष्ट आहे, टेक्निक आहे. म्हणजे इथे आपण स्पेसिफिकली काय पाहिजे असं ह्याच्यावर अजिबातच लक्ष देत नाहीये, काय आहे आणि आहे त्या गोष्टी कुठला आपल्याला आनंद देत आहेत, ज्या आपण घेतल्या आहेत, हौसेने घेतल्या आहेत, कौतुकाने घेतलेल्या आहेत, कोणी दिलेल्या आहेत, अशा सगळ्या गोष्टी. मग तुमच्याकडे अबंडन्स, तुमची समृद्धी म्हणजे नुसतं वस्तूत नाही, तुमची समृद्धी तुमच्या माणसात सुद्धा असू शकते, तुमच्या मित्रमैत्रिणीत असू शकते. सो असा विचार करायचा आहे की आपल्या कुठल्या बाबतीत आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध आहे. आणि या भावनेने आपण लक्ष्मीपूजा करूया, या भावनेने आपण दिवाळी सेलिब्रेट करूया, तर बघा त्याचा खूप वेगळा हे होईल. मी माझ्या याच्यात करून बघितलं तर मला असं माझी पुस्तकाचं कपाट दिसलं की माझ्या मनात नेहमी भावना येते की अरे किती पुस्तकं आहेत, परत परत वाचून त्यातनं मी आनंद घेऊ शकते आहे असं. सो हे असं तुमच्या दृष्टीने काय आहे बघा, कुठलीही वस्तू असू शकेल, भावना म्हणजे माणसं असू शकतील, काही असू शकेल. म्हणजे अगदी खूप बिलं भरायची असली तरी तुम्ही म्हणा की मी माझ्याकडे इतकी समृद्धी आहे की मी एवढ्या गोष्टी खरेदी केलेल्या आहेत आणि त्याची एवढी मला बिलं आलेली आहेत, असा देखील विचार करू शकता. सो प्रत्येक गोष्टीला शेवटी कसा विचार करून आपण त्या बाबतीत काय हे करतो हे महत्वाचं आहे. सो म्हणून हा अगदी छोटासा 24 तासाचा अबंडन्स चॅलेंज आहे. कमेंटमध्ये तुम्हाला वाटलं तर कळवा, म्हणजे आपल्याला बाकीच्या आपल्या परिवारालाही कळेल की काय काय नवीन नवीन गोष्टीवर लोकांनी हे केलेलं आहे, लक्ष दिलेलं आहे.
आणि आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. नमस्कार.